तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की मेधांशची एवढी कसली शॉपिंग चालू आहे आणि मेधांशच्या बाबतीत फायनली आम्ही हा डिसिजन का घेतला, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर संडेला ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सगळे मेधांसाठी बाहेर जायला निघालो. हो, फायनली आम्ही मेधांशचा हेअरकट करायचं असं ठरवलं आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं होतं की तुम्ही मेधांचं जावळ नाही काढलं का आणि कधी त्याचा हेअरकट करणार आहे. तर फायनली आज तो दिवस आला आहे. खरं तर इतके दिवस आम्ही मेधांशचं हेअरकट का नाही केलं ह्याचं मेन रिझन तर हेच आहे. जेव्हा आम्ही मेधांशला दिल्लीला घेऊन येणार होतो ना, तेव्हा इथे 9 डिग्री थंडी होती आणि आम्हाला भीती होती की जर आम्ही त्याचं हेअरकट पूर्ण केला तर कदाचित त्याला डायरेक्टली स्कॅल्पला थंडी लागेल. त्याच्या सेफ्टीसाठी आम्ही हेअरकट केला नव्हता. आणि फायनली आता मेधांश 1 वर्षाचा होत आहे. त्याचा फर्स्ट बड्डे आहे म्हणून आम्ही त्याला एक मेकओव्हरसाठी त्याचं हेअरकट करतो आहे. प्रत्येक आईवडिलांसाठी आपल्या मुलांच्या पहिल्या गोष्टी खूप स्पेशल असतात. तर आम्ही पण त्याला बघून इतके खुश होत होतो ना, खरंच खूप एक्साइटमेंट वाढत होती की कसा दिसेल मेधांश. कारण आत्तापर्यंत आम्ही मेधांशला फक्त लाँग हेअरमध्येच पाहिलं होतं. आता त्याचं रोज पोनीटेल बांधणं आम्ही खरंच खूप मिस करू. आणि खरंच या पूर्ण प्रोसेसमध्ये मेधांशनी पण इतकी साथ दिली ना, तो जरा पण नाही रडला. मेधांशचा हेअरकट झाल्यानंतर आम्ही लंचला बाहेर गेलो होतो कारण घरी जायला खूप उशीर होणार होता. आणि संध्याकाळी घरी आल्यावर बघतो तर काय पार्सल. हो, मेधांशच्या मावशीने त्याच्यासाठी गिफ्ट्स पाठवले होते. मेधांश पण गिफ्ट ओपन करण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड झाला होता. आणि लहान मुलांसाठी आम्ही जे रिटर्न गिफ्ट्स घेतले ते सुद्धा इथे पॅक केले आहेत. तर भेटूया पुढच्या मिनी व्लॉगमध्ये. बाय. तोपर्यंत फॉलो करा.